नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, सखीच्या स्वयंपाकघरात आज आपण पालकची भाजी बघणार आहोत अगदी नवीन पद्धतीने। चला तर मग करूयात सुरुवात। त्याआधी पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे एक जुडी पालक। पालक ही मी 2 ते 3 वेळा पाण्याने छान अशी धुवून घेतलेली आहे। इथे आपल्याला पालकचे देठ काढून घ्यायचे आहेत आणि बारीक चिरून घ्यायचे आहे। इथे मी पालक बारीक चिरून घेतलेली आहे, जेवढी बारीक चिरता येईल तेवढी चिरायची आहे। फक्त पानच चिरून घ्यायचे आहेत, देठ आपल्याला काढून टाकायचे आहेत। आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला होता। यामध्ये आपल्याला टाकायचे 2 चमचा शेंगदाणे। शेंगदाणे 1 मिनिट भरासाठी भाजून घ्यायचे आहेत। यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 चमचा बेसन। बेसन सुद्धा थोडं भाजून घ्यायचं। जास्त बेसन घेण्याची गरज नाही, आपण ग्रेव्हीला थोडं जाडसरपणा येण्यासाठी आणि सॉस साठी बेसन वापरतोय। मंद आचेवर मिनिट भरासाठी बेसन सुद्धा भाजून घ्यायचं आहे आणि बेसन भाजून झालं की यामध्ये आपल्याला घालायचे आहेत 1 चमचा सफेद तीळ। तीळ टाकल्यानंतर सुद्धा मिश्रण अर्धा मिनिट भरासाठी भाजून घ्यायचं आहे। जास्त भाजायचं नाही, नाहीतर भाजीला कडवटपणा येणार। मिश्रण भाजून झालंय, आता मी हे एका प्लेट मध्ये काढून घेते। थंड झाल्यानंतर हे मिक्सरला फिरवून घ्यायचे। आता मी इथे एक पॅन गरम करून घेतलंय आणि यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत 2 मिरच्या। ह्या 2 मिरच्या मी कट करून टाकलेल्या आहेत आणि त्यासोबत टाकायचं आहे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या। लसूण आणि मिरची फ्राय करून घेऊयात। लसूण आणि मिरची फ्राय करून झाली की यामध्ये चिरलेलं पालक टाकायचं आहे। चांगलं सर्व बाजूने हलवून घ्यायचं आणि हे असं झाकण न ठेवता आपल्याला हे भाजी शिजून द्यायची आहे। यातलं सर्व पाणी हे निघालं पाहिजे। थोडं हलवून झालं की यामध्ये घालायचं आहे मीठ। मीठ लक्षात ठेवा, थोडंच घालायचं आहे या स्टेजला, आपल्याला नंतर सुद्धा मीठ घालायचं आहे। एक 6 ते 7 मिनिटांमध्ये आपली भाजी शिजून होते। इथे बघू शकता भाजी आपली शिजली आहे। आता मी हे एका प्लेट मध्ये काढून घेते आणि आपण दुसरी फोडणी द्यायला घेऊयात। आता त्याच पॅन मध्ये मी 1 पळी तेल टाकते आणि 1 चमचा बटर टाकते। बटरने खूप छान टेस्ट येते। तुम्हाला फक्त तेल टाकायचं असेल तरी सुद्धा चालेल। याच सोबत इथे मी टाकलेत अर्धा चमचा अख्खे धने। हे धने मी खलबत्त्यामध्ये थोडे ठेचून घेतले होते। थोडं हलवून घेऊयात। अर्धा मिनिटभर शेकून झाले की यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं। जिरं सुद्धा फ्राय करून घेऊयात। आता इथे मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेत। सोबतच घालायचे आहेत 2 लाल मिरच्या। चांगलं फ्राय करून घेऊयात। आता आपल्या सर्व गोष्टी फ्राय करून झाल्यात। या स्टेजला घालायचा आहे कांदा। इथे मी 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय। कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा चांगला फ्राय करून झाला की यामध्ये घालायचं आहे टोमॅटो। इथे मी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय। टोमॅटो घातलं की सोबतच घालायचं आहे मीठ। आपण भाजीत सुद्धा मीठ टाकले, त्या बेतानेच मीठ घाला, जास्त मीठ घालू नका, नाहीतर खारट होणार। चांगलं मिक्स करून घेऊयात। टोमॅटो चांगलं शिजण्यासाठी आता मी यावर 2 मिनिटांसाठी झाकण घालून घेते। 2 मिनिटं झाले आहेत, झाकण काढून घेऊयात। टोमॅटो छान नरम झालाय। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायचे आहेत मसाले। मसाल्यामध्ये सर्वात आधी घालते मी पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला। पुढे मी घालते 1 चमचा मिरची पावडर। तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। सर्व मसाले एकत्रित करून चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। चांगले फ्राय करून झाले की या स्टेजला आपल्याला यामध्ये जे आपण पावडर करून घेतलेली आहे शेंगदाणे, तीळ आणि बेसनची, ती घालायची आहे। आता हे मिश्रण सुद्धा 2-1 मिनिटं आपल्याला चांगलं असं व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे। आधीच आपण सर्व गोष्टी या भाजून घेतल्या होत्या, त्यामुळे जास्त वेळ शेकण्यास लागत नाही। या ठिकाणी मसाला गोळा होतो, याचा अर्थ व्यवस्थित शेकला गेलाय। या स्टेजला आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। इथे आपल्याला गरम पाणी घालायचंय किंवा कोमट करून घ्या, थंड पाणी घालायचं नाही, नाहीतर भाजी बेचव होते। आता पाणी घातल्यानंतर लगेचच हलवून घ्यायचं आहे। गुठल्या झाल्या नाही पाहिजेत। बेसन टाकल्यामुळे गुठल्या होण्याची शक्यता असते, त्यामुळे लगेचच हलवून घ्यायचंय। इथे मी जवळजवळ 2 ग्लास एवढं पाणी टाकलंय। आता याला मिनिटभरासाठी उकळी येऊ द्यायची आहे। छान अशी उकळी आले। आता यामध्ये भाजी टाकून घेऊयात। भाजी टाकून झाली की छान अशी मिक्स करून घ्यायची। इथे तुम्ही बघू शकता किती छान भाजी तयार झाली आहे। पाणी वेगळं, भाजी वेगळी, असं काहीच प्रकार नाहीये। आता मिनिटभरासाठी उकळी येऊ द्यायची आहे आणि तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करूयात। आता तडक्यासाठी यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा तूप। तेल वापरलं तरीही चालेल, पण तुपाने छान असा भाजीला स्वाद येतो।
तूप गरम झालं की यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं. इथे मी 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात. त्यासोबत टाकायचं आहे अर्धा चमचा सफेद तीळ. आता तडका तयार झालेला आहे, आपण भाजीजवळच घेऊन जाऊयात. इथे मी मिरची पावडर सुद्धा टाकलेली आहे. माझा कॅमेरा थोडा मोबाईलचा बंद झाला त्यामुळे मला दाखवता आलं नाही. अर्धा चमचा मिरची पावडर मी इथे टाकली आहे. आता तडका टाकल्यानंतर मी थोडं हे हलवून घेते आणि यावर आपल्याला 2 मिनिटांसाठी झाकण घालून घ्यायचंय. तुम्हाला थोडं पातळ पाहिजे असेल अजून तर थोडं पाणी टाकू शकता, काहीच हरकत नाही. झाकण टाकून घेऊयात. ही भाजी या प्रकारे नक्कीच ट्राय करा, खूप आवडीने खाल आणि कमेंट्स बॉक्समध्ये तुमची मतं शेअर करा. 2 मिनिटं झालेले आहेत, आपण झाकण काढून घेऊयात. वाव, खूपच छान भाजी झाली आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटले. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.